आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाडवे आपल्यासोबत आहेत, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी काही मोजक्या राजकीय प्रतिक्रिया ऐकूया यावर आलेल्या। मध्ये कुणाचा मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात। म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही। जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडे अप्रोच होण्याचा ते शोधतायत आणि म्हणून ते आज त्या कुंभोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते। सगळं भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे, आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत। आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं। आणि सुरुवातीलाच मी अनिश गाडवे यांच्याकडे जाते। अनिश गाडवे, जसे आरोप होत आहेत, नितेश राणे म्हणतात तसं हे प्रयत्न म्हणजे त्यांच्या बॉसच्या जवळ जाण्याचे प्रयत्न आहेत असे आरोप आहेत तुमच्यावरती। आता नितेश राणे यांच्याविषयी मी काय सांगायचं, या व्यक्तीबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातली जनता यांच्याबद्दल काय बोलते या नितेश राणे या व्यक्तिमत्वाबद्दल, याला बाजूला ठेवूयात। त्या अगोदर मला वाटतं शिरसाट साहेबांनी सुद्धा एक विधान केलेलं आहे, त्याचाही तुम्ही विचार करा। अशाच आशयाचं आहे ते, सत्तेच्या जवळ जाण्यासाठीचा प्रयत्न वगैरे वैयक्तिक एखाद्या अगदी नाही मी तुम्हाला सांगतो ना, बघा अगदी काल परवाच ज्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन विधिमंडळाचं अधिवेशन संपत असताना सन्माननीय उद्धव साहेबांनी जाता जाता देवेंद्रजींना म्हटलं की मी तुमच्याकडे येतोय काही वेळामध्ये, आपण भेटूयात, काही विषय आहेत। तुम्हाला म्हणजे जर विषय सुरुवातच करायची असेल तर मोहित कंबोज हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे महाराष्ट्रातले नेते आहेत। आता मोहित कंबोज यांना जर बाजूला ठेवून आपण थेट बड्या नेत्याविषयी जर बोललं तर उद्धव साहेबांनी देवेंद्र फडणवीसांविषयी काय मत व्यक्त केलं त्या दिवशी, आपण भेटतोय, आपल्यामध्ये राजकीय ती कटुता कधीच नसते। बघा, काही विशिष्ट विचारांना घेऊन, काही विशिष्ट तत्वांना घेऊन आपण एकमेकांशी राजकीय विरोध करत असतो आणि तो करत राहणार ना, आयुष्यभर आपला संघर्ष एकमेकांशी चालूच असणार आहे। बघा, नियतीच्या पोटात कुठे काय लपलं हे तुम्ही आज आणि मी आज ते सांगू शकत नाही। नियती भविष्यात काय दाखवणार आहे, 2 वर्षांपूर्वी काय घडलं, 2 वर्षांनंतर काय घडणार आहे, तुम्ही आम्ही आज इथे बसून उद्या काय घडेल हेही तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, तिथले पॅनलिस्ट सांगू शकत नाही। पण त्या मुलीला आशीर्वाद देणं आणि तिच्या वडिलांशी असलेलं वैचारिक नातं, वैचारिक वेळा भोपल्याचं नातं असं तुम्ही म्हणा, ह्या दोघांमध्ये फरक आहे की नाही? आता म्हणजे बरेच मुद्दे आहेत, बघायला गेलं तर काल परवांचा प्रसाद लाडांचा। अनिश गाडवेजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर, राजकीय वैर वेगळं, वैयक्तिक वैर वेगळं, पण ह्या दोघांनी तो फरक ठेवलेला नाही ना। ठाकरे आणि मोहित कंबोज जिथे येतात तिथे या दोघांनी तो फरक नाही ठेवलेला। मग त्याच्यामध्ये कंबोज यांच्या पत्नीच्या बाबत संजय राऊतांनी काहीतरी पोस्ट करणं असू दे किंवा कंबोज यांनी तेजस ठाकरे यांचे कुठल्या तरी हॉटेलमध्ये असलेले कोविड काळातले व्हिडिओ दाखवणं असू दे, वैयक्तिक आणि कौटुंबिक पर्यंत गेलेत नाही। फरक ठेवलाय कुठे, म्हणून हा प्रश्न आहे ना। बरं, मग मी तुम्हाला आता एक उदाहरण देतो। ज्यावेळेस प्रसाद लाड अध्यक्ष होते मुंबई भाजपचे वगैरे, त्यावेळेस त्यांचं आणि संजय राऊत साहेबांचं जे भांडण असायचं रोज ते किती पीकवर पोहोचलं होतं। त्या काळात सुद्धा त्यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात त्यांनी विशेष निमंत्रित केलं होतं आणि विशेष निमंत्रित राहिल्यामुळे स्वतः संजय राऊत गेले सुद्धा होते। मग आपण ह्याही संबंधांना पाहणार, ते तिकडे तुम्ही तुमच्या पक्षांची मतं मांडताय, पण इथे तुम्ही ज्यावेळेस पक्षाच्या मताच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होतात त्यावेळेस तुम्ही एक राजकारण, ती महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे। मी तुम्हाला आणखी एक जर उदाहरण देऊ ना, तर तुम्ही तशी आता काही उदाहरणं दिली तर मग बऱ्याच जणांना ती उदाहरणं पटतात न पटतात, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कौटुंबिक हे एका बाजूला ठेवा, राजकीय एका बाजूला ठेवा। मोहित कंबोज या व्यक्तिमत्वाबद्दल आमच्या मनात शिवसेनेच्या विषयी जेव्हा जेव्हा तुम्ही विरोधात बोलाल, शिवसेनेच्या भूमिकांच्या चिरफाड वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न कराल, तिथे आम्ही तुम्हाला उत्तर देणार। ठीक आहे। आज काय झालेलं याच्या मागची 2 खरी कारणं सांगता येतील। एक म्हणजे
एकनाथ नावाच्या एका टायगरने त्यांचे जे काही 9 आमदार आहेत, 9 खासदार आहेत, या खासदारांचं कधी ऑपरेशन होऊन जाईल याची भीती उभाटामधील सर्वच नेत्यांना पडलेली आहे. आणि म्हणूनच कंबोजच्या व्हाया कंबोज ते व्हाया कंबोज भारतीय जनता पार्टीची गयावया करण्याकरता देवाचा धावा करत आहेत की बाबा कंपोजजी तुम्ही देवाकडे जा आणि आमच्यासाठी मागणं मागा की ही आम्हाला हे ऑपरेशन होण्यापासून वाचवा. जर हे ऑपरेशन खरोखर झालं तर जोशाने तुतारी सुद्धा वाजविली जाईल, ती सुद्धा भीती या सर्वांना आहे. तेव्हा हे आता जे काही सांगत आहेत ना खोटी कारणं, ती जनतेला कळतंय. महाराष्ट्राची जनता जाणू नये कसे दुतोंडे आहेत ते. बर, ठीक आहे. अजित चव्हाण बोटवर करतात, मला वाटतं त्यांनाही याच्यामध्ये काही बोलायचं, कारण त्यांना खेचून आणण्यात आलेलं आहे या सगळ्या चर्चेमध्ये. नाही, मी आपला उगाच चष्मा सरळ करत होतो. अरुणभाई माझं काम बऱ्यापैकी सोपं करतायत, त्यामुळं मी चर्चा अतिशय शांतपणे ऐकत होतो. पण ठीक आहे, मी तुमचं काम सोपं नाही करत. मी तुम्हाला आता थेटच प्रश्न विचारते. तुमच्यात आणि तुमच्या मित्रामध्ये दुरावा होतोय, म्हणजे ते साताऱ्यामधलं ऑपरेशन लोटस, इकडे महापालिकेपासून उमेदवार पळवणे, जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच ठिकाणी काय तुमच्या म्हणतात त्या नैसर्गिक युती आणि स्थानिक युती बीती, तशा याच्या प्रकारामध्ये बरंच वैर आहे. आणि तो जो वॉइड क्रिएट होतोय त्या वॉइडसाठी टाळीचा हात तुम्हीच पुढे केला अशी चर्चा आहे. नम्रताजी, अजिबात असं नाहीये. वर्षावरती माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथभाई शिंदे चर्चा अशासाठी होते, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की ते बिझनेसमन आहेत आणि त्यांचे भाजपसोबत असलेले संबंध लपून राहिलेले नाहीयेत. पण त्यांना या वेळेला फक्त बिझनेसमन म्हणून बघावं का हा प्रश्न येतो. मी अनिश गाढवे यांच्याकडेही तोच मुद्दा घेऊन जाते. मोहित कंबोज यांच्यावरती आरोप होते शिवसेना फोडण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचे. हेच मोहित कंबोज गुवाहाटीला दिसलेले होते. याच मोहित कंबोजांवरती तुमच्या भास्कर जाधवांनी आरोप केलेले होते की यांनी मला 100 वेळा फोन केले आमच्याकडे येण्यासाठी, शिंदे गटामध्ये येण्यासाठी. अशा मोहित कंबोजांकडे तुम्ही म्हणताय शिवसेना फुटणं हे वैयक्तिक आहे तुमच्यासाठी, हे तुमच्यासाठी इतकं जिव्हारी लागणारं आहे. आणि ज्या व्यक्तीवरती तुम्ही आरोप केलेत त्यासाठी अशा व्यक्तीच्या घरी ज्या वेळेला तुमचे नेते जातात त्यावेळेला ही चर्चा होते. अनिश गाढवे, एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवी. मोहित कंबोज ही आपण दुसरी फळी पकडूयात. पहिली फळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे 16-17 ते आमदार गेले होते, ती पहिली फळी आहे. मोहित कंबोज हे काही शिवसेनेचे नव्हते, हे भारतीय जनता पक्षाचे होते. इथे आपलेच ज्यावेळेस आपल्यावर उलटले त्यावेळेस आपण दुसऱ्याला चुकीचं दाखवून काय म्हणायचंय. आत्ताच्या ह्या क्षणात तुम्ही हा विचार करा, आज काय मोहित कंबोज यांच्या मुलीचा हा पहिला वाढदिवस होता का? नाही. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, कितवा वाढदिवस असेल तो असेल. निमंत्रण आत्ताच आले याचाही तुम्ही विचार करा ना. जरा ह्या अँगलने सुद्धा या गोष्टीला घेऊन जा. जर तुम्हाला यांना आता काय अरुण सावंत साहेब ज्यावेळेस म्हणाले त्यांनीही सुतावरून स्वर्ग गाठलाच. अजितराव अगदी योग्य म्हणाले, सुतावरून स्वर्ग गाठायची ही वेळ नाहीये. हे वैयक्तिक संबंध आहेत. आणि वैयक्तिक संबंध कसे सांगतो तुम्हाला, हे काही कुणाचे मित्रत्वाचे किंवा एकमेकांशी घनिष्ठ मैत्री आहे म्हणून ते गेलेत नाही. एका राजकीय पक्षाच्या नेत्याने आदित्य साहेबांना एक निमंत्रण पाठवलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे आहेत मोहित कंबोज. त्याच मोहित कंबोजांनी आदित्य साहेबांना प्रमुख पाहुण्यांचं जे निमंत्रण पाठवलं त्याचा मान ठेवून 13व्या मिनिटाला ते बाहेर पडले. 13व्या मिनिटाला ते बाहेर पडले. माहिती घ्या, मी हेही तुम्हाला सांगतो. आज प्रसाद लाड असतील, अदानी असतील, अंबानी असतील, यांच्या विरोधात शिवसेनेची भाषा काय आहे? शिवसेनेची सगळ्यात जास्त आंदोलनं ही अदानी अंबानींच्या विरोधात आहे. पण त्यांच्या लग्न कार्यांमध्ये हे दिसतातच की तुम्ही दोन गोष्टींना पुन्हा आपण एकत्र करतोय. आज मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस सावंत म्हणतायत की हे असं जवळ जायचे प्रयत्न, जायचंच असेल ना तर देवेंद्रजींना उद्धव साहेब फोन करतील, देवेंद्रजींना फोन आदित्य साहेब करतील किंवा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांशी बोलतील. काय असेल ना बोलणं चालणं, त्यासाठी मोहित कंबोजची गरज नाहीये. मोहित कंबोजची उद्याही आम्हीच होतो ना ती. आता तुम्ही भास्कर रावांचं उदाहरण घेतलं, आम्हीही होतोच. आम्ही जे नको ती टीका केलेली आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून ही टीका करतो. आम्ही शिवसैनिकांनी काय केलेलं आहे मागे आणि पुढेही काय करतील हे काय वेगळं सांगायची गरज नाही. पण दोन गोष्टी वेगळ्या पद्धतीने घ्या, एक राजकीय, एक कौटुंबिक. भविष्यामध्ये मी मगाशीही सांगितलं, नियतीच्या पोटामध्ये काय दडलं हे तुम्ही आम्ही आज सांगू शकत नाही. भविष्य कुणाचं कुण्या दिशेनं आहे, कुणाचं कुण्या दिशेनं आहे, आणि हे कुठेतरी कोण कुठे हे आज तुम्ही सांगू शकत नाही. हे राजकीय वेगळं ठेवूयात, आपण कौटुंबिक वेगळं. आता राहिला सावंतांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा. विचार करा,
त्या नीलमताई गोऱ्हेंनी एकाचं निलंबन करण्याचे निर्देश दिले. निर्देश काय असेल ते, आदेश निर्देश काय, तुम्ही त्या दोन शब्दांमध्ये फरक आहे. देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहात सांगितलं हे ना की असे निर्देश तुम्ही देऊ शकत नाही, तुम्ही हा चौकशी करावं. झालं का त्यांचं निलंबन? काल ह्यांच्याच नेत्याला पुन्हा तिथे बसावं लागलं, त्या दोषींबरोबर बसावं लागलं तिथे, तुषार दोषींबरोबर. आधी आपण कुठे आहोत ना, आपल्या युतीमध्ये विचारूया आपण. किती आहे? अरुण सावंत साहेब, आपण सर्वात प्रथम ते पहा, तुम्ही ते पहा सर्वात प्रथम. आपण विचारूया. अरुण सावंतजी, काय उत्तर आहे तुमचं या टीकेवर? नम्रताजी, कसं आहे, अनिश गाढवे बिचारे आपल्या नेत्याची जी काही चूक घडली त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पहा, ते काय म्हणाले की ज्या कंबोज यांनी ज्यावेळेस पूर्वी कंबोज आणखीन संजय राऊत, कंबोज आणि उद्धव ठाकरे, कंबोज आणि आदित्य ठाकरे यांचे रोज वाद घडायचे, रोज अगदी अक्षरशः मातोश्रीच्या दारापर्यंत सुद्धा ते वाद गेले, तेव्हा नाना प्रकारच्या शिव्याशाप हेच सगळे नेते देत होते. आज म्हणे त्याने आमच्या सर्वोच्च नेत्याला बोलावलं म्हणून तो फक्त 13 मिनिटे गेला. अहो, 13 मिनिटे जा, नाही तर तुम्ही 3 मिनिटे जा, तुम्ही गेला, तुम्हाला थोडीफार जरी चाड असती, थोडीफार जरी लाज असती, आपल्या परिवारावरती काय काय घडलं होतं, तर तुम्ही तिथे गेला नसता ढुंकून सुद्धा. अनेक कार्यक्रम असतात, हजेरी लावत असता, असं काय घडलं या कार्यक्रमात गेला नसता. तर दुसरी गोष्ट, लाज हा चांगला शब्द वापरला मी, माझ्याकडे याच्यापेक्षा सुंदर शब्द वापरू शकतो. अरुण सावंत, मिलिंद नार्वेकरांच्या घरी मला एक सांगा, मिलिंद नार्वेकरांच्या घरी एकनाथ शिंदे जातात की नाही, गणपतीला जातात की नाही? अजित चव्हाणजी, या सगळ्यात तुम्ही मगाशी एक वाक्य जे वापरला होतात की महाराष्ट्रात काय बरेच पक्ष आहेत, चालवणारा फक्त एकच आहे वगैरे, त्या चालवणाऱ्याच्या नात्याने म्हणजे अर्थात तुम्ही स्वतःकडे अंगुली निर्देश तुमच्या पक्षाकडे केला. एवढा जर तुमचा मोठा पक्ष असेल तर तुम्ही ह्या भेटीचा अर्थ सांगितला पाहिजे, राजकीय अर्थ. आणि प्लीज आता हे कौटुंबिक आणि राजकीय वगैरे फरक असा काहीतरी मोघम अर्थ सांगू नका. नाही, चाललंय ते मस्त चाललं होतं. ही चर्चा महाराष्ट्राच्या कानावरती पडत होती, त्यातनं नेमकं कोणाच्या मनात काय आहे ते देखील समोर येतं. पण प्रत्येक गोष्टीचं, जसं आता नानिवडेकर मॅडम म्हणाले की प्रत्येक गोष्टीला राजकीय चष्म्यातनं पाहण्याची आवश्यकता नाही, पण आपण राजकीय अँगलनं पाहाच असं म्हणताय, तर मी इतकंच सांगतो, मी आदित्य ठाकरे साहेबांच्या जागी असतो तर मी गेलो नसतो. दुसरा विषय, त्यांना जावं लागलं याचा अन्वयार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. आमच्या मित्राबरोबर अतिशय उत्तम चाललेलं आहे, पण आपलं नीट चाललं पाहिजे. आपल्या काही गोष्टींच्या संदर्भामध्ये निदान इतकी जी कटुता आहे तितकी असू नये, याकरता इतकं सगळं जे खरोखर माझ्या व्यक्तिगत सांगतो, माझ्या बरोबर घडलं असतं तर मी नसतो गेलो, पण तरी देखील त्यांना जावं लागलं. तर यातनं राजकीय अन्वयार्थ काय, तो आपण पत्रकार आहात त्याचा आपण लक्षात घेतला पाहिजे. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला काम करण्यासाठी निवडून दिलेले माझे नेते आदरणीय देवेंद्रजी हे प्रचंड मोठं काम उभं करतायत. एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांच्या सोबतीनं आता महाराष्ट्राला इतर सगळ्या बाबतीमध्ये तर आहेच, पण सर्वच बाबतीत महाराष्ट्राला देशामध्ये नंबर 1 घेऊन जाण्याकरता काम करतायत. ठीक आहे, त्यामुळं आम्हाला आमच्या मित्रांना घेऊन सोबत जायचंय. आमचे राजकीय वैरी जर काही त्यांचे विरोध सोडून संवादासाठी येत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे, त्याकरता शब्द चांगले असतील. माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे. अनिश गाडवे, 30 सेकंद, अगदी थोडक्यात मुद्दा मांडा. अगदी मी 30 सेकंड. अतिशय चालाक बुद्धीने यांनी अतिशय छान वर्णन केलं की आम्ही गेलो नसतो. त्यांच्या गाडीवर दगड पडले होते शिवसैनिकांचे, त्यांची गाडी मातोश्रीच्या बाहेरून कशी पळाली उभ्या महाराष्ट्राने पाहिली, तरी त्यांच्याकडनं निमंत्रण आलं याचा प्रश्न कधीतरी मोहित कंबोजांना आपण विचाराल का? निमंत्रण आलंय ना, निमंत्रण तुमच्या नेत्याकडनं आलेलं आहे. अजितराव, जरा थोडासा प्रश्न स्वतःला विचारा, निमंत्रण आलं कशासाठी? एवढे दगड पडले. ठीक आहे, आता या मुद्द्यावरती हे बघा कसं आहे, आता या मुद्द्यावरती वाद घालत बसण्यात अर्थ नाहीये, कारण दोन्ही बाजू आपापल्या पद्धतीने त्याचे अर्थ काढतात. मृणाल मॅम, मला शेवटची कॉमेंट तुमच्याकडनं घ्यायची. 2 चष्म्यांमधनं याच्याकडे बघितलं जात आहे. एक म्हणजे महाविकास आघाडीत एकेकाळी मजबूत असलेले ठाकरे महाविकास आघाडी खिळखिळी झाल्यानंतर PR च्या शोधात आहेत. त्याचा हा व्हिडिओ
प्रतीक म्हणायचं का, त्याचं हे त्या पार्टीला जाणं आदित्य ठाकरेंनी हे त्याचं प्रतीक म्हणायचं का? आणि दुसरा चष्मा म्हणजे जसं आता अनिश गाडवेंनी सांगितलं की अशा वेळेला त्यांना भाजपमधल्या अशा एका नेत्याकडनं निमंत्रण येणं, ह्याचा अर्थ काय काढायचा? हा दुसरा चष्मा कुठल्या चष्म्यातनं बघायचा?